नमस्कार. जसं की आपण बघत आहात, गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही सध्या उत्तराखंडचे 4 धाम यात्रेसाठी निघालो आहोत. त्यातला हा 3रा दिवस आहे. आज आमचा मुक्काम आहे बारकोट येथे आणि बारकोटमध्ये आम्ही हे माझे मागे बघाल अशा प्रकारची आम्ही टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर इथे 2 दिवस राहणार आहेत आणि आज आता सकाळी आम्ही इथून निघणार आहोत यमुनोत्री धामला. यमुनोत्रीसाठी इथून जवळपास आम्हाला जावं लागणार आहे. जानकी चेट्टी म्हणून जागा आहे. तर जानकी चेट्टीचा पोहोचून तिथून पुढे 6 किलोमीटरचा ट्रेक आहे. मॉर्निंग तर त्या 6 किलोमीटरचा ट्रेक हा आपल्या इच्छेनुसार आहे. आपण हवं तर पायी जाऊ शकतात, हवं तर घोडा, पिट्ठू, पालखी असे ऑप्शन्स असतात. तर बघूया पुढे पोहोचल्यावर बाकीच्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तर यमुनोत्री हा तसा 6 किलोमीटरचा ट्रेक आहे. त्याची चढण्याची लेवल ही बऱ्यापैकी अवघड आहे, डिफिकल्ट आहे. 6 किलोमीटर, पण मध्ये मध्ये काही असे पॅचेस आहेत की जिथे सरळ जशी आपण बिल्डिंग जिना चढतो तशा प्रकारचे रॅम्प्स आहेत, पायऱ्यांनी बनवलेले. आणि रफली 700 ते 800 मीटर एवढ्या उंचीवर जातो. एवढी उंची गाठायची असते चालत. आणि मी तर ठरवलंय मी चालतच जाणार आहे. तर तिथे पोहोचल्यानंतर पुन्हा बघूया. तिथे पोहोचून मग कोणते अंतिम निर्णय तिथे पोहोचल्यावरच घेता येईल. तर आमचा हा जो टेंट कॅम्प आहे हा बारकोटमधला साधारण समोर बघाल तर हा मुख्य रस्ता आहे बारकोट इथनं येणारा. आणि इथे या बोर्डवर दिलेलं आहे DJSR कॅम्प यमुनोत्री NH सारूखेत. म्हणजे हे बारकोट जवळ एक सारूखेत म्हणून जागा आहे आणि तिथे हे टेंट उभारले. हे अशा प्रकारची ही टेंट अरेंजमेंट आहे. आणि बाकी निसर्ग तर खूपच सुंदर आहे. पाठीमागे हा उंच असा डोंगर आहे, त्याच्यात वाढलेली ही मोठी मोठी पाईन ट्रीज आणि त्याच्याच बाजूला हा टेंटचा कॅम्प. त्याच्या पलीकडे यमुनोत्री नदी वाहतीये. रात्रभर मस्त झुळझुळ आवाज येतो पाण्याचा. आणि सकाळी सकाळी ह्या पक्ष्यांची जी किलबिल आहे याच्यानेच आपली सकाळ होते. तशी आजच्या प्रवासाची आमची सुरुवात सकाळी 3 वाजताच झाली. आज आम्ही बारकोट येथून जानकी चेट्टी येथे जाऊन आणि जानकी चेट्टी येथून यमुनोत्री धामचा 6 किलोमीटरचा ट्रेक करून परत येणार आहोत. तर सकाळी 3 वाजता निघालो, पण अंधार असल्यामुळे रेकॉर्डिंग न करता मी कॅमेरा बंदच ठेवला. कारण की 3 वाजता निघून आम्ही लाईनीला लागलो आणि लाईन ॲक्च्युअल सुरू झाली सकाळी 6 वाजता. तर 3 तास आम्ही लाईनीमध्ये एकाच ठिकाणी कंटिन्यू थांबलो होतो. तसं हे अंतर जस्ट 40-45 किलोमीटरचंच होतं. लाईन सुटल्यानंतर थोडं पुढं आलो. पुन्हा पुढे वन वे असल्यामुळे एका ब्रिजच्या अलीकडे आम्हाला अजून 2 तास थांबावं लागलं. आणि मग त्यानंतर मात्र आमचा प्रवास सुरू झाला. मग मध्ये फक्त वन वे होता, म्हणजे आमचे फक्त जाणाऱ्याच गाड्या होत्या. येणाऱ्या तिथल्या लोकल एखादी बस वगैरे असं होतं. तर जानकी चेट्टी ते यमुनोत्री धाम हा रफली 5 ते 6 किलोमीटरचा ट्रेक आहे. सुरुवातीला कमी आहे, पण जसजसं आपण पुढे चालत जातो तो अवघड होत जातो. आणि
2 दिवस प्रवास केल्यानंतर आमचं आज हे पहिलं जे 4 धामपैकी जे पहिलं धाम आहे ते आज आम्ही तिथे पोचणार आहोत. तर आजूबाजूला आपण बघत असालच, हा तर डबल रोड आहे, पण पुढे गेल्यानंतर रोड एकदम सिंगल होतो आणि पर डोंगरांच्या अशा कपाऱ्यामधनं जावं लागतं. जानकी चट्टीच्या आधी आपल्याला हनुमान चट्टी लागते. आता इथे बघाल तर पुन्हा लाईन लागलेली आहे, कारण की एकाच वेळी सगळ्या गाड्या सुटतात आणि मग ते बंदुकीच्या गोळीप्रमाणे एकाच्या मागे एक असं, आणि एक गाडी थांबली की मागे शेकडो गाड्या थांबतात. आणि हे जी व्हिडिओमध्ये जे डोंगर दिसतात त्याची जी भव्यता आहे ती व्हिडिओमध्ये एवढी जाणवत नाही, पण जेव्हा आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन उभे राहतो आणि मग असं पार वर डोकं करावं तरी त्या डोंगराची उंची संपत नाही. तर तिथे म्हणजे हा कसं आहे की स्वतः ॲक्च्युअली फील करण्याचा भाग आहे. ठीक आहे, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला थोडाफार अंदाज येतो, पण ॲक्च्युअल प्रवासात जे फिलिंग आहे ते आपण याच्यात कॅप्चर करू शकतो. ते फिलिंग वेगळं असतं आणि कंटिन्यू एक मानसिक दबाव असतो डोक्यात की आता तिथे पोचायचं आहे, तर पोचल्यानंतर मग पुढचं कसं करायचं. तर माझं तर क्लिअर आहे, मला चालतच जाऊन तो ट्रेक पूर्ण करायचा आहे. पण मग बाकीच्या गोष्टी असतात की तिथे घोडा मिळेल का किंवा पालखी मिळेल का. पिट्टू असतो, पिट्टू म्हणजे माणसालाच माणूस त्याच्या पाठीवर उचलून नेतो, त्याला पिट्टू म्हणतात. तर ते पिट्टू मिळेल का, काय रेट असतील, कारण अचानक खूप गर्दी येते, त्यामुळे त्या दिवसाच्या किती गर्दी, डिमांड किती आहे त्याप्रमाणे थोडेसे रेट खालीवर हे होत जातात. तर सकाळी 3 वाजता निघून फक्त 45 किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला जानकी चट्टीला पोचायचं होतं. तरी आम्हाला रफली तिथे पोहोचेपर्यंत 8 वाजले होते, 7:30 पावणे 8. तर इतका वेळ. आता हा बघाल तर हा पूर्ण सिंगल रोड आहे. एक जर गाडी समोरून आली तर थोडासा प्रॉब्लेम होतो, पण हे हिमाचल किंवा या उत्तराखंडमधल्या ड्रायव्हरांचं वैशिष्ट्य असं आहे की ते दुरूनच टर्नवरती गाडी आधीच बघून ते एकमेकांना खूप सहाय्य करतात. जर जो समोरून येतोय त्याला मागे घ्यायची वेळ असेल तर तो पुढच्याची सांगायची वाट बघत नाही, ती गाडी पोचायच्या आधीच स्वतःला रिव्हर्समध्ये घेऊन सेफ बाजूला रस्ता मोकळा करून बाजूला होऊन जातो. किंवा ही जाणारी गाडी त्या समोरच्याने आधीच बघितली असेल तर तोही स्वतःला असं ॲडजस्ट करतो की जेणेकरून गाडी बरोबर पास होईल. तर हे कॉर्डिनेशन खूप छान असतं तिथे. दुसरी गोष्ट अशी की आता प्रवासामध्ये स्पॉट तर मी 4च बघणार आहे, पण त्यासाठी लागणारे 10 ते 12 दिवस. तर मध्ये जे आहे तर ते शेवटी फक्त प्रवास, रोड एक अंदाज येण्यासाठी मी मॅक्सिमम ट्राय करतो की रस्ते कसे आहेत, किती उंचीवर आहेत, आजूबाजूला त्याचं दृश्य कसं आहे, तर ते मी जास्तीत जास्त टिपण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या या व्हिडिओमधनं, की जेणेकरून अंदाज येतो एक की स्वतः जरी गेलं तरी कसं असेल तिथलं. तर हा आता कंटिन्यू प्रवासच आहे आज, कारण तिथून ट्रेक जे एक वेळा जानकी चट्टीला पोचल्यानंतर आज असं होणार आहे की प्रत्येकाची स्पेस चालण्याचं किंवा याचं स्पीड वेगवेगळं आहे. आता काही वयस्कर मंडळी आहेत, काही तरुण आहेत, तर त्याप्रमाणे आज जाऊन येऊस तर ग्रुप आमचा मागे पुढे होण्याची शक्यता आहे. कारण कोणी घोड्यावर जाईल, कोणी डोलीने जाईल, कोणी पायी जाईल. तर त्यामुळे तिथे सगळे सोबत राहू शकतो. म्हणजे आपणही ग्रुपने गेला आणि सगळे सोबतच राहतील असं नाही. तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला वरती तिथे थांबून सगळे भेटू शकतात
पुन्हा तिथनं निघालं ते मागे पुढे होणारच. पुन्हा खाली आल्यानंतर पुन्हा सगळे एकत्र भेटू शकतात. पण जो मधला जो गॅप आहे त्या गॅपमध्ये सर्वच सोबत राहतीलच असं काही म्हणजे त्याची गॅरंटी देता येत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे स्थान आहेत तर तिथे गेल्यानंतर तिथला जो फील जो घ्यायचा असतो त्याचा प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो. काहींना मी बघितलं आहे की ते स्पॉटला पोचल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आपोआप असे अश्रू व्हायला लागतात. काहींना आनंद व्हायला लागतो, काही आपलं काहीतरी भजन म्हणायला लागतात, काही गाणं गायला लागतात, काही रडायला लागतात. तर हा ज्याचा त्याचा फील आहे. म्हणजे प्रत्येकाला काय अनुभव येईल तो त्या प्रत्येकाच्या आपल्या म्हणजे त्यांचं जे मनात जो भाव आहे त्याप्रमाणे प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. नमस्कार. आज चारधाम यात्रेच्या प्रवासाचा तिसरा दिवस. आम्ही पोचलो आहे आता. खाली जे दिसतंय माझ्या मागे ते आहे जानकी चट्टी. तिथून आज आम्ही 5 ते 6 किलोमीटर ट्रेक करत आता निघालो आहोत यमुनोत्रीच्या दर्शनासाठी. थोडंसं गाडी पार्किंगपासून एक साधारण 200 मीटर पुढे आलो आहे. आता ट्रेक ऑलरेडी सुरू झाला आहे. तर थोडीशी सुरुवातीला चढाई वाटते. पुढे जसजसं चालताना दिसत जाईल तसं पुढे कव्हर करू. खळखळ वाहणारी यमुना नदी आणि तिच्या कडेकडेने हा आमचा ट्रेक. चारधाम यात्रा में आने वाले समस्त यात्रियों से निवेदन है कि यात्रा से पूर्व आप अपना यात्रा हेतु पंजीकरण जरूर करवाएं। बिना पंजीकरण की यात्रा न करें तथा पंजीकरण स्थल पर पुलिस व प्रशासन को सहयोग प्रदान करें। सभी यात्रियों से अनुरोध है कि दर्शन टोकन प्राप्त करने के लिए अपना यात्रा पंजीकरण निकाल कर रखिए। सभी यात्रियों से अनुरोध है कि
2位都。नहीं नहीं खा खा और नहीं नको नहीं थोड़ी लाओ तो म्हटलं काय नाही थोडंच आहे आता थोडासा एक चढ येईल आणि हां खास झाडणारा म्हटलं तो बुट्ट्यावाला म्हटलं थोडं जास्त आहे आता कोण खरं बोलतं माहीत नाही थांबून जा इकडेच वरती उभं राहून जा थोडा ते घोडे जाऊ दे हे घोडे संपले ना की मागे माणसं
थांबायचं आहे का? नाही. तिथं लिहिलंय 1.5 किलोमीटर. नाही आपले हे 19 होते ना. हां तर हे शेवट आहे आता. मग पुढे स्ट्रेट आहे. फायनली पार्किंगपासून म्हणजे जानकी चट्टीच्या पार्किंगपासून तर समोर दिसणारं यमुनोत्री मंदिरापर्यंत पोहोचूस तर 7 किलोमीटरचा हा ट्रेक होतो. आणि 7 किलोमीटर चढून आल्यानंतर जेव्हा समोर दर्शन होतं त्यावेळेस जे फिलिंग असतं, जो एक वेगळा प्रत्येकाचा वेगळा अनुभव असेल, ते इतकं चालून आल्यानंतर जेव्हा समोर ते दर्शन होतं तर त्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. आणि मग आम्ही मंदिरात पोचलो. इथे वाहणारी यमुना मैया, त्याच्या बाजूला गरम कुंड पण आहे, पण वाढलेल्या गर्दीमुळे तिथे घुसणं शक्य नव्हतं आणि खूप लोक एका वेळी त्या कुंडात उतरल्यामुळे ते बऱ्यापैकी म्हणजे अस्वच्छ वाटत होतं. आणि मंदिराच्या बाजूला इथे छोटे छोटे कुंड आहेत, तिथे आपण सोबत आणलेला भात जर असा कापडात बांधून थोडा वेळ धरला तर तो शिजून म्हणजे शिजतो, असं ते टेम्परेचर असतं. आम्ही तांदूळ आणला होता, पण सिच्युएशन बघून आम्ही तो प्रयत्न केला नाही. आम्ही जास्तीत जास्त वेळ या मंदिराच्या बाजूच्या चौथऱ्यावर बसून म्हणजे कसं अनुभवता येईल त्याच्यातच घातला. आणि खाली आधी जी दाखवली वाहणारी यमुना मैया, तिथे जाऊन पाणी तर खूप थंड होतं, पण तरी तिथे जाऊन थोडा वेळ पाण्यात पाय घालून बसून आनंद घेत आणि मग आमचा हा पुन्हा परतीचा. फायनली यमुनोत्रीचं दर्शन संपवून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. येताना 5 तास लागले. 8 वाजता निघून 1 वाजता पोहोचलो. मंदिरामध्ये दर्शनाला जास्त वेळ नाही लागला. इथे यमुनोत्री मातेचं दर्शन घेऊन बाजूला सूर्य मंदिर आहे, सूर्याचं दर्शन घेऊन
गरम कुंडाचं गुडघे आंघोळ आणि नदी पात्रात जाऊन गुडघे आंघोळ करून आणि आता परतीचा प्रवास सुरू केला. गर्दी अशा प्रकारे आहे. छोटासा रोड आहे. अशा प्रकारे परतीचा प्रवास सुरू झाला. आधी सांगितल्याप्रमाणे तिथे पोचल्यानंतर प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा होता. काहींच्या अंगावर तिथे पोचल्यानंतर असे शहारे आले, म्हणजे अंगावर काटे आल्यासारखं वाटलं. काहींना तिथे चबुतऱ्यावर बसून डोळ्यातनं आपोआप अश्रू यायला लागले, कारण जवळपास 7 किलोमीटरचा ट्रेक इतक्या अवघड ठिकाणी जाऊन आणि जेव्हा पोहोचून तो कंप्लीट आपण करतो त्याचा पण एक वेगळा मनात एक आनंद असतो. तर अशा प्रकारे आमची 4 धामची जी यात्रा आहे त्यातला आता हा पहिला धाम आम्ही पूर्ण केला आणि आता सुखद आठवणी घेऊन पुन्हा परत निघालो. आणि मग चालताना डोक्यात वेगवेगळे विचार येत होते. वाटला होता की हा ट्रेक खूप सोपा असेल, पण त्यापेक्षा खूप अवघड निघाला. ही जानकी चट्टीचं पार्किंग आहे. तिथून एक जसा आपला भारताचा शेवटचा नकाशात व्ही असा आकार बनतो तसा हा सेफ मी कॅप्चर केल्याचा प्रयत्न केला. सर्वजण परत आल्यानंतर एकत्र भेटले आणि प्रत्येकाचे अनुभव प्रत्येकाचा आहे. एकच सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं की ट्रेक झाला. जय यमुनोत्री माता. धन्यवाद.